कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कंबाईन पूर्व 2019 म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2019 जी 24 मार्च 2019ला झाली होती त्या परीक्षेचं गणित आणि बुद्धिमत्तेचं आज आपण विश्लेषण पाहणार आहोत. हे विश्लेषण जे मुलं 2024ची तयारी करत आहेत, 2024 कंबाईनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की प्रिव्हियस इयरचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न जसाच तसा फॉलो होत आहे हे आपण पाहत आहोत. तर त्याच्यासाठी हे प्रश्न करणे खूप महत्त्वाचं आहे. तर याचा ॲनालिसिस आपण चालू करतोय. तर बघा प्रश्न काय आहे. राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. आता तुम्ही राम उजवीकडे घ्या किंवा डावीकडे घ्या, कुठेही घ्या. आपण पकडू की राम हा ए बिंदूपासून पूर्वेकडे चालत गेलेला आहे. तर बघा ए बिंदूपासून किती मीटर? 3 आणि श्याम किती? 4. ठीक आहे. राम ए बिंदूपासून राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. आता राम कुठं चालला? डावीकडे वळून, म्हणजे वरती होईल 4 मीटर आणि श्याम सुद्धा डावीकडे, मग श्यामची डावी बाजू खालची बाजू होईल आणि हे किती होईल? 5 मीटर चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती? आता आपल्याला कसं अंतर काढायचं आहे बघा. हे अंतर आणि हे अंतर आपल्याला काढायचं आहे, बरोबर. हे अंतर आता कसं काढायचं? तर त्याच्यासाठी असा ही डायग्राम कंप्लीट करायची. मग काय होतं बघा, हा झाला 90 डिग्री, हा झाली एक बाजू, ही झाली दुसरी बाजू आणि हा झाला कर्ण. म्हणजे काय? पायथागोरसचा थेरम हे ते लागू पडतो. मग बघा ही पूर्ण बाजू आपण शोधूया. ही पूर्ण बाजू किती आहे? तर बघा ही 4 आहे आणि ही 5 आहे, म्हणजे टोटल बाजू किती आली? 9. खालची बाजू बघा ही 4 आहे, ही 3 आहे, म्हणजे ही बाजू किती झाली? 7 मीटर. म्हणजे 9 मीटर आणि 7 मीटर लांबीचा एक त्रिकोण आहे आणि त्याच्या कर्णाची बाजू आपल्याला काढायची. मग आपल्याला माहिती कर्णवर्ग तो काय असतो? बाजूचा वर्ग ची बेरीज. मग बघा बाजूंचे बाजू काय आहेत? 7. 7चा वर्ग आणि 9चा वर्ग. 7चा वर्ग असतो 49 आणि 9चा वर्ग असतो 81. यांची बेरीज किती आली? यांची बेरीज आली 130. म्हणजे आपण असं लिहू शकतो की बघा कर्णवर्ग काय आहे? कर्णवर्ग आहे 130. ठीक आहे. कर्ण काय असेल? 130चं वर्गमूळ. आता 130चं वर्गमूळ, 130 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, त्याच्यामुळं वर्गमूळ पण पूर्ण संख्या येईल का? नाही येणार. मग बघा 130च्या आधीची वर्गसंख्या काय? 121. 130च्या नंतरची वर्गसंख्या काय? 144. 121 कशाचा वर्ग आहे? 11. 144 कशाचा वर्ग आहे? 12. म्हणजे 130चं वर्गमूळ 11 आणि 12च्या मधली संख्या असेल. तर बघा पर्याय 1, 2, 3, 4. 4 नंबरचा पर्याय हा 11.40 आहे, जो 130चं वर्गमूळ आहे. 11 आणि 12च्या मधली संख्या हे आपलं वर्गमूळ असणार आहे, म्हणून आपलं आलं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा. बघा हे कोड दिलेलं आहे आपल्याला आणि या प्रश्नाचे म्हणजे उत्तर काढायचे आहे. तर प्रश्न वाचू आपण. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांचे उत्तर द्या. PQRSTU आणि V हे 7 प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याचप्रमाणे शिकवतील असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका दिवशी शिकवतात. आता बघा येथे जर आपण बघितलं तर किती गोष्टी आहेत बघा. ही एक, हे विषय 2 आणि सोमवार ते रविवार, म्हणजे 3 रखाने बनतील, असे 3 बनतील. ठीक आहे. मग जो क्रम आहे तो कशाचा असेल? तर ते सोमवार ते रविवार पर्यंतचा क्रम दिलाय. म्हणजे बघा जे क्रमवार आहे तेच लिहायचं कधी पण.
बघा हे लिहून घेतलं आपण क्रमवार, जे रविवार ते सोमवार ते रविवारपर्यंत जो क्रम आहे तो लिहून घेतला. आता बघा पुढे आपल्याला जे वाक्य दिले त्यांच्यानुसार आपण बघूया. पहिलं वाक्य, आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. हे एक वाक्य झालं. आर हा शुक्रवारी काय शिकवतो? जीवशास्त्र. पुढे बघा, जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. म्हणजे हा एक सेकंड स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंट काय म्हणते बघा, भौतिकशास्त्र जो शिकवतो त्याच्या आधी गणित विषय शिकवतो. कोण शिकवतो गणित विषय? तर क्यू हा प्राध्यापक गणित विषय शिकवतो. पुढे बघा, व्ही हा रविवारी शिकवतो. व्ही रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र इंग्रजी शिकवत नाही. म्हणजे व्ही काय शिकवत नाही? रसायन, इंग्रजी. बघा इथं गणित आहे, गणित पण नाही शिकवणार हा गणित पण नाही शिकवणार. परत जीवशास्त्र कोण शिकवतंय? शुक्रवारी जीवशास्त्र शिकवलं जाते, म्हणजे हा जीवशास्त्र पण नाही शिकवणार. पुढे बघा यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस काय शिकवतो? अर्थशास्त्र. ठीक आहे, म्हणजे व्ही अर्थशास्त्र शिकवेल का? व्ही अर्थशास्त्र पण शिकवणार नाही. हा न शिकवलेला गट आहे. पुढे बघा, पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी मंगळवारी भूगोल शिकवतो. म्हणजे मला सांगा, जो व्ही आहे तो भूगोल शिकवेल का? भूगोल पण नाही शिकू शकणार, कारण की तो कोण शिकवतोय? तर तो पी शिकवतोय. तर व्ही साठी काय येईल बघा, व्ही साठी येईल भौतिकशास्त्र. एकच विषय राहिला त्याच्यासाठी, भौतिक. मग इथं जर भौतिकशास्त्र आलं तर त्याच्या आदल्या दिवशी क्यू काय शिकवतोय? क्यू गणित शिकवतोय, म्हणजे हे पण बसलं. आता बघा ह्या दोनाचा कॉलम आहे एस आणि यूचा, ते कुठे बसेल? एस इथं, यू इथे. एस काय शिकवतोय? अर्थशास्त्र, ते इथं बसलं. आता टी राहिले आणि यू राहिले. तर पुढे बघा, टी हा इंग्रजी शिकवत नाही, म्हणजे इंग्रजी कोण शिकवतो? यू. बरोबर, इंग्रजी हा यू शिकवतो. तर पुढे प्रश्न काय विचारलाय? टी कोणता विषय शिकवतो? तर बघा शिल्लक कोणता राहिलाय? रसायन. तर रसायनशास्त्र हा कोण विषय शिकवतो? टी. तर अशा पद्धतीने एकदम जर आपण फॉर्मॅट आपला तयार असेल तर हा प्रश्न लगेच सुटू शकतो. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा, पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरे निवडा. आता आपल्याला एकदम शेवटचं लाईन वाचायची, असा प्रश्न वाचायचा पहिल्यांदा आणि मग शेवटची लाईन वाचायची. खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत? आपल्याला काय काढायचंय? कोण दोन शेजारी नाहीत. मग बघूया की स्टेटमेंटवरून आपल्याला काय कळते. पी, आता आपण जी मध्याकडे तोंड करून बसणार आहेत तर त्यांच्यासाठी त्यांची आकृती काढून घेऊया आपण. अशा पद्धतीने आकृती असेल, जे मधल्या डॉटकडे बघत बसले आहेत. बरोबर. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. पी हा टीच्या उजव्यापासून दुसरा आहे. तसेच तो आर आणि व्हीचा सलग शेजारी आहे. म्हणजे आर आणि व्ही च्या मध्ये कोण असेल? पी असेल. म्हणजे जर आपण पर्याय बघितले लगेच तर आर आणि व्ही हे एकमेकांचे शेजारी असू शकतात का? नाही, कारण की आर आणि व्हीच्या मध्ये कोण आहे? पी आहे. ठीक आहे, आर आणि व्हीच्या मध्ये कोण आहे? पी आहे. त्याच्यामुळं आर आणि व्ही हे शेजारी असू शकत नाही. आपल्याला तोच प्रश्न विचारला होता, लगेच उत्तर निघलं. जर आपण सगळंच काढत बसलो तर आपला हा प्रश्न 1 मिनिटात होणार नाही आणि आपला टाइम वेस्ट होईल. पुढील प्रश्न बघू. हा प्रश्न पेपरच्या टायमाला सोडवावाच असा नेम नाही, कारण की हा प्रश्न खूप वेळ खातो आणि या प्रश्नाची चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे अशा टाईपचे प्रश्न आपण स्किप केलेले चांगले. पण जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण बघू. बघा, बाबू पी क्यू आर एस व टी ही 5 पिके घेतो. आता प्रश्न सगळा वाचू म्हणजे आपल्याला कळेल. बाबू काय करतोय? पी क्यू आर एस टी ही 5 पिके घेतो. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणार आहे. बघा, हे पहिलं स्टेटमेंट होईल आपलं. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जास्त पैदास करते. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट. पी हे आर पेक्षा जादा पैदास करते आणि पेक्षा वेगाने वाढते. बघा, पी हे आर पेक्षा
ज्यादा पैदास करते, ठीक आहे, आणि क्यू पेक्षा वेगाने वाढते. हे तर काय पाहिजे होतं बघा, क्यू होतं ते, हे तर मिसिंग होतं. क्यू पेक्षा वेगाने वाढते. पुढे काय म्हणले, क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते व जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे, ठीक आहे. एस सर्वात मंद गतीने वाढणारे आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे. पुढे बघा, पण सर्वात जास्त पैदास करते, म्हणजे हे एक स्टेटमेंट झालं. बघा आपले स्टेटमेंट किती झाले, पहिलं झालं हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे 4 नंबर. पुढे बघा, आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि वेगाने वाढणारे पीक आहे, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारे. आता हे किती नंबरचं झालं, 5 नंबरचं स्टेटमेंट झालं, म्हणजे 5 स्टेटमेंट दिलेत बघा. आता पुढे बघा, काय प्रश्न काय विचारलाय, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा. म्हणजे आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला प्रश्न त्यांनी कशावर विचारलाय, अधिक पाण्याची मागणी करणारे, म्हणजे पाण्याच्या मागणीशी रिलेटेड, म्हणजे आपण असं म्हणू शकतो पाण्याची मागणी. आणि 2 नंबर कशाचा आहे, ते आहे पैदास, ठीक आहे. आता प्रश्न जर आपण जर प्रश्न वाचला तर तिथं आपल्याला दिसतंय बघा, वेगाने वाढणारे, म्हणजे येथे वेगाने वाढणारे जे दिलेलं आहे त्याचं आणि आपला काही संबंध नाही असं दिसून येतंय, ठीक आहे. म्हणजे वेगाने वाढणाऱ्याशी काही आपलं देणं घेणं नाही. म्हणजे वेगाने वाढणारे हे आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं आहे. जिथं जिथं वेगाने वाढणार आहे ते आपण नाही बघितलं तरी चालेल. मग आता प्रश्न बघूया. बघा एकूण किती पिकं आहेत, 5. म्हणजे असा क्रम असेल, पाण्याची मागणी असणारे आणि हे ते पण असंच असेल. तर बघूया आपण की कसं येते ते. तर पहिलं स्टेटमेंट बघा, टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे, वेगाने वाढणारे काहीच घेणं देणं नाही व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून टी पाण्याची जादा मागणी करतं कुणापेक्षा, आर पेक्षा, बरोबर, असून ते टी पेक्षा जादा पैदास करते. कोण पैदास जास्त करते, आर जास्त पैदास करते टी पेक्षा. तर अशा पद्धतीने येईल ते. पी हे आर पेक्षा जादा पैदास करते, पी हे आर पेक्षा जादा पैदास करते व क्यू पेक्षा वेगाने वाढते. आता वेगाने किती वाढतं काय वाढतं हे आपल्याला काहीच करायचं नाही. क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते, क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते, पण जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे. म्हणजे हे पैदास करणारे क्यू कुठं आहे, शेवटून दुसरे आहे, बरोबर. एस सर्वात मंद गतीने वाढणारे आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे. पाण्याची मागणी सगळ्यात कमी कोण करतं, एस, ठीक आहे, मागणी करणारे, पण सर्वात जास्त पैदास करते, म्हणजे एस कुठं आलं, हे तर एक एस आलं, ठीक आहे. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे आहे, आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे पीक आहे. म्हणजे हिथं तर डायग्राम कंप्लीट झाले बघा, हिथं पी येईल, हिथं आर, हिथं टी आणि हिथं क्यू. सेम हिथं बघा, हिथं पी आर टी राहिले. मग काय कसं कसं येईल, हिथं पी येईल, हिथं आर येईल आणि हिथं येईल टी. तर पाण्याची मागणी आणि पाण्याची पैदास, तर ते अशा पद्धतीने डायग्राम येईल, बरोबर. मग आता आपल्याला काय विचारलंय की ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितके पिके आहेत. मग बघा, एस पेक्षा किती पिकं जास्त आहेत पाण्याची मागणी करणारी, 4, आणि एस पेक्षा किती पिकं आहेत पैदास कमी करणारी, 4. म्हणजे याच्यामध्ये एस आलाय का, आलाय. 2 नंबरचं बघा, एस नंतर पी, पीच्या पुढे काय 3 आहेत, इथं पण पीच्या पुढे किती आहेत, 3 आहेत, म्हणजे पी पण आलं. पुढे बघा आर, आरच्या पुढे टी आणि क्यू आहे, आरच्या पुढे क्यू आणि टी आहे, म्हणजे आर पण आलं. पुढे बघा टीच्या पुढे क्यू आहे आणि इथं टी शेवट आहे, म्हणजे टीच्या पुढे मागे कोण नाही, म्हणजे 3च पिकं आहेत. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने हा प्रश्न होता, किचकट होता, वेळखाऊ होता. हा प्रश्न पेपरमध्ये नाही सोडवला तरी चालतो, कारण की ह्या प्रश्नाच्या मार्क घेण्याच्या नादात आपले 2-3 प्रश्न राहू शकतात. पुढील प्रश्न बघूया आपण. या प्रश्नाचे, हा प्रश्न पण खूप सोपा आहे, लगेच सुटेल असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे आपण पर्याय लिहून घेऊया आधी.
बघा, तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुजलेला आहे, म्हणजे असा एक स्तंभ काढू आपण. हा निम्मा स्तंभ कुठे आहे? चिखल आहे. हा खालचा सगळा काय आहे? चिखल आहे. आपण चिखल लिहून घेऊया. 1/3 भाग हा कशात आहे? पाण्यात बुडालेला आहे, म्हणजे हा पाण्याचा भाग आहे. पाण्यात बुडालेला भाग किती आहे? 1/3. आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो किती आहे? 7 एकक. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय? स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय. तर आपण काय करायचं असतं बघा, या प्रश्नामध्ये स्तंभाची एकूण उंची आपण x मानू. स्तंभाची एकूण उंची आपण x मानली तर चिखलातला भाग किती झाला? 1/2x. बरोबर. पाण्यातला भाग किती झाला? 1/3x. आणि शिल्लक राहिलेला x, म्हणजे स्तंभाची लांबी x. तर बघा, यांची बेरीज पण काय असायला पाहिजे? x असायला पाहिजे. म्हणजे काय होईल? 1/2x अधिक 1/3x अधिक 7. बरोबर. मग आता छेद समान करून घेऊया. येथे येईल छेद काय येईल समान करताना? यांचा लसावी काय येईल? 6. 1/2 ला 6 ने गुणलं तर काय येतं? 3x. तसंच पुढे काय आलं? 2x. आणि 7 ला 6 ने गुणलं तर काय आलं? 42. भागिले काय? 6. येथे काय आलं? x. 6 इकडे आलं, काय होईल? 6x बरोबर 3 आणि 2 5x अधिक 42. 6x मधून 5x गेलं, राहिलं किती? x. x म्हणजे काय आलं? 42. हे आलं आपलं उत्तर. आपण काय मानलं होतं? स्तंभाची एकूण लांबी किती मानली होती? x, आणि ते किती आली? 42. तर अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न होता, जो सर्वांना सुटायला पाहिजे होता. पुढील प्रश्न बघूया आपण. दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. बरोबर. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात. फितूर व्यक्ती काय बोलतोय? खोटं बोलतोय. व इतर मध्यस्थ खरे बोलतात. या तिघात फक्त एक फितूर आहे. म्हणजे हे जे 3 स्टेटमेंट आहेत त्यातील एक स्टेटमेंट हे खोटं आहे, एक, आणि 2 स्टेटमेंट काय आहेत? खरे आहेत. हे आपल्याला ह्या विधानातून कळलं. जर चौकशीला त्यांना पुढील प्रमाणे प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. आता बघा, अली काय म्हणतोय? बेला फितूर आहे. बेला काय म्हणते? सारा फितूर आहे. सारा म्हणते बेला खोटे बोलते. आता बेला खोटे बोलते म्हणजे काय आहे? बेला फितूर आहे. आपण बघितलं बघा, फितूर व्यक्ती काय करते? खोटे बोलतात. म्हणजेच साराचं म्हणण्याचा उद्देश काय? की बेला फितूर आहे. जर आपण बघितलं, पहिलं स्टेटमेंट आपण खरं मानलं तर शेवटचं पण स्टेटमेंट आपल्याला खरं मानावं लागेल, आणि बेलाचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं होईल. मग बघा, 2 खरे होतात, 1 खोटं होतं. आणि अशा पद्धतीने खोटं बोलणारा व्यक्ती कोण? बेला. आणि जो फितूर आहे तो कोण होतं? बेला होतं. म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 बेला. आता हे पर्याय खालीवर झालेले आहेत, पण पर्याय क्रमांक 3 बेला असा आहे, ते आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. तर बघा, मीनाचे वय 7 वर्षांनी किती असेल? 85. म्हणजे मीनाचे आजचे वय किती येईल? मीनाचे आजचे वय येईल 78. बरोबर. आता पुढे बघा, जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त असेल तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल? की अजयचे वय काढावं लागेल, मग त्याच्या वडिलांचे वय काढता येईल. मग हा स्टेटमेंट रिव्हर्स वाचू आपण. आता बघा, मीनाचे वय किती आलं? 78. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. म्हणजे विकासचं वय किती आलं? 66. बरोबर. आणि अजय आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर किती? अजय आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:11. आणि विकास कितीचा आहे? 66. म्हणजे 11ची किती पट आहे? 6 पट आहे. म्हणजे अजयची 6 पट किती आली? 18. म्हणजे अजयचं वय किती आलं? 18. अजयचं जर वय 18 आलं तर अजयच्या वडिलांचं वय हे 25 ने अजयपेक्षा जास्त आहे. म्हणजे उत्तर काय येईल? 18 अधिक 25 43. असं ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. असा हा सोपा प्रश्न होता. फक्त कोणत्या सिक्वेन्सने सोडवायचा हे आपल्याला कळलं की प्रश्न खूप सोपा होता. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, या प्रश्नामध्ये पण पर्याय नाहीत, आपण ते लिहून घेऊया.
बघा प्रश्न काय आहे, एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे, त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. म्हणजे एक्स ही अशी बॉटल आहे, एक्स ही 1 लिटरची बॉटल आहे आणि ती पूर्णपणे कशाने भरली आहे, लिंबू रसाने. ठीक आहे. हंसाने वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. वाय आणि झेड या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. वाय बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मे आहे. एक्स बाटली किती आहे, 1 लिटरची. वाय बाटली किती येईल मग, 500 मिली. बरोबर. ठीक आहे. यानंतर एक्स बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. वाय या बाटलीची 1/5 तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. तर हंसाने झेड या बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. झेड बाटलीची द्रवाची राशी लिटरमध्ये निवडा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर बघा, वाय आणि झेड मध्ये एक्स मधील रस ओतल्यावर 0.6 लिटर रस शिल्लक आहे. बरोबर. म्हणजे एक्स मध्ये किती शिल्लक आहे, 0.6 लिटर. पुढे बघा, म्हणजे 0.4 रस ओतलेला आहे, 0.4 लिटर हा रस काय आहे, ओतलेला आहे. वायची धारकता 500 मिली आहे. 0.4 म्हणजेच आपण 400 मिली पकडू. ठीक आहे. वायची धारकता 500 मिली आहे आणि वाय मध्ये किती ओतलेला आहे, वाय मध्ये ओतलेला आहे 0.1, 1/5. म्हणजे वाय मध्ये किती ओतला आहे, 100 मिलीच. म्हणजे झेड मध्ये किती ओतला आहे, झेड मध्ये ओतला आहे 300 मिली. बरोबर. आणि 300 मिली ही झेडची किती द्रावकता आहे, अर्धी. 300 मिली ही झेडची अर्धी द्रावकता आहे. म्हणजे झेड मध्ये किती रस बसतो, 600 मिली. बरोबर. 600 मिली बसतो. म्हणजे झेडची द्रावकता किती आली, 0.6 लिटर. हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता, जो सहज सुटत होता. पुढील प्रश्न बघा, जेव्हा गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे. जेव्हा गुलाबी एक्स नाही, पिवळा झेड आहे. जेव्हा पिवळा झेड परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा. तर बघा, आपण काय करू की विधान पहिलं बघू. पिवळा झेड असताना बघा, पिवळा झेड आहे त्यावेळेस गुलाबी एक्स नाही. हे तर काय म्हणते, गुलाबी एक्स आहे. हे काय विधान होईल, हे विधान होईल चुकीचं, कारण की गुलाबी एक्स नाही असं म्हणते पिवळा झेड असताना. पुढील विधान बघा, पांढरा वाय नसताना पांढरा वाय असणार नाही. कधी, पिवळा झेड असेपर्यंत. पिवळा झेड आहे तोपर्यंत पांढरा वाय असणार नाही. म्हणजे हे पण चुकीचं ठरतंय. पुढील विधान बघा, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही. पिवळा झेड आहे त्यावेळेस गुलाबी एक्स नाही. म्हणजे हे विधान काय होतंय, हे विधान योग्य ठरतंय. आपल्याला काय विचारले, सत्य विधान. त्यावरून काय येईल, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, पांढरा वाय असताना आपण चेक करू. पांढरा वाय असताना, पांढरा वाय असताना गुलाबी काय आहे, एक्स आहे. इथं काय म्हणलंय, गुलाबी एक्स नाही. म्हणजे हे पण चुकीचं झालं. तर असं सहज प्रश्न वाचला तर हे उत्तर येईल. असा सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघा, एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारीपत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. ठीक आहे. म्हणजे जे विद्यार्थी हे आपण म्हणू की 8वी ते 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना काय करतात की गीतेचे पाठांतर करायला लावतात आणि ते पाठांतर तोंडपाठ असे दाखवलं तर त्यांना न्याहारीपत्रक मिळतं. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. ही योजना ह्या योजनेची रचना कशासाठी केलेली आहे, जागरूकता वाढवण्यासाठी. बघा, या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. आता वरील युक्तिवाद काय आहे, युक्तिवादातील त्रुटी हे आपल्याला निवडायची आहे. तर
पहिलं समजून घ्या की युक्तिवाद हा कशा संबंधी सांगतोय की तरुण व्यक्तींची काय करायची, जागरूकता वाढवायची आहे. म्हणजे जर 4 पर्याय बघितले तर जागरूकतेसंबंधी जे विधान त्रुटी दाखवत आहे ते आपलं उत्तर. तर बघा, पहिलं वाचू. तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्वज्ञानाबद्दल जागरूक आहेत. हे जागरूकतेबद्दल त्रुटी दाखवते का? नाही. तर हे जागरूकतेबद्दल अजून ते विधानाला स्ट्रॉंग करते. बरोबर. भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. बघा, हे जागरूकतेबद्दल काय बोलतंय का? नाही. म्हणजे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. म्हणजे येथे जागरूकतेची त्रुटी दाखवली आहे. त्रुटी कुठं दाखवले? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया आपण. अलीकडच्या काही वर्षात अनेक लोकांनी सायकलींचा वापर करू लागलेले आहेत. लोकांना सदृढ राहायला याची मदत होते. या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. पण जर शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहीत आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीही भूमिका नाही. सायकल चालवल्यावर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे. म्हणजे सरकार काय करत आहे? जी तुमची व्यक्तिगत निवड आहे त्याच्यामध्ये काय करत आहे? अनावश्यक लुडबुड करत आहे आणि ते लोकशाही जीवनमार्गाच्याही विरोधी आहे. तर बघा काय म्हणलंय, वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण. वरील युक्तिवाद काय म्हणतोय? वरील युक्तिवादातील तत्व काय आहे की सरकार अनावश्यक लुडबुड करत आहे. हा युक्तिवाद आहे. आता त्याचे उत्तम विवरण करणारा प्रश्न काय असेल तर बघूया आपण. व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे. बघा, आपल्याला तत्वाचे विवरण करायचे आहे. तत्व आहे सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारे अनावश्यक लुडबुड. ठीक आहे. तर ते आणि सायकलीचं काही एक संबंध नाही. पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन कॅन्सल होईल. पुढे बघा, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. आता हे ते काय आलं? कायदेशीर. कायदेशीर म्हणजे काय? सरकारशी रिलेटेड गोष्ट आली आणि ही काय झाली की सरकार परत हे आपल्या व्यक्तिगत निवडीत सरकार लुडबुड करत आहे हे या विधानातून कळतंय. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 आणि 4 वाचलं तर ते समजून जाते की ते सहज एलिमिनेट होईल. त्यामध्ये काही उपयोग नाही. पुढील प्रश्न बघू. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. जर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडा. पर्याय लिहून घेऊ आपण. बघा, हा प्रश्न स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ह्या सिंगल फॉर्म्युल्यावर हा प्रश्न सुटणारा आहे. तर तो प्रश्नाचं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमवर हा प्रश्न कसा सोडवता येईल ते बघू. बघा आपल्याला किती कंडिशन दिलेत? कंडिशन 2 दिलेले आहेत. एक आहे ताशी 5 किलोमीटर वेगाने गेला तर 3 मिनिटे उशिरा पोहोचतो आणि ताशी 6 किलोमीटर वेगाने गेला तर 7 मिनिटे लवकर पोहोचतो. म्हणजे 2 कंडिशन आहेत. मग पहिलं काय आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स तर त्याचं चेंज होणार नाही. घरापासून कारखान्यापर्यंतचं जे अंतर आहे ते चेंज नाही होणार, ते तेच राहील, डीच राहील. आता पहिल्या केसमध्ये त्याला 3 मिनिट उशीर होतो म्हणजे त्याला टी काय होतोय? जास्त लागतोय. बरोबर. आणि त्यावेळेस स्पीड किती आहे? 5 आहे. म्हणजे हे ते इक्वेशन काय होईल? डी इज इक्वल टू 5 कंसामध्ये t+3 असं हे इक्वेशन तयार होईल. हे इक्वेशन 1 असं आपण नाव देऊ. दुसरं इक्वेशन काय होईल? एस इज इक्वल टू डी अपॉन टी. आता बघा, डी तर काय चेंज होणार नाही. टी काय असेल? टी काय म्हणते? 7 मिनिट लवकर पोहोचतो म्हणजे टी 7 मिनिटापेक्षा कमी आहे. t-7 असेल आणि स्पीड कितीचा आहे त्यावेळेस? 6चा. म्हणजे डी काय आलं येते? 6 × t-7. जर आपण इक्वेशन पहिलं आणि इक्वेशन दुसरं बघितलं तर दोन्हीकडे डी आणि डी काय आहे? कॉमन आहे. त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल? टी. तर बघा कसं करता येईल? 5 कंसात टी अधिक 3 बरोबर 6 कंसात t-7. मग आता हा प्रश्न सोडवून घेऊया आपण. हे ते किती आलं? 15t अधिक 5t अधिक 15
बरोबर 6t बरोबर 42. आता 6t मधून 5t गेलं किती राहिलं t, आणि t ची किंमत आली 57. बरोबर. आता t ची किंमत जर 57 आली तर ती इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये कुठेही ठेवा, आपलं उत्तर येऊन जाईल. तर आपण ही किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. जे इक्वेशन आहे d इज इक्वल टू 5 कंसात t अधिक 3. t किती आहे 57. 57 अधिक 3 म्हणजे किती झालं 5 गुणिले 60. 60 का आहे मिनिट आहे, मिनिटाला आपण तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कितीने भागतो 60ने. 60 ला 60 गेलं उत्तर आलं 5. उत्तर काय आलं 5 किलोमीटर हे त्या घरामधील अंतर असेल. बघा हा पर्याय या प्रश्नाला अजून एक पद्धत आहे ज्याला आपण ट्रिक म्हणू शकतो. ती ट्रिक काय आहे बघा. अंतर आपल्याला काय काढायचं आहे, अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक वेगांचा लसावी काय आहे, वेग 5 आणि 6चा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि वेळेतील फरक किती आहे 10. 5 आणि 6चा लसावी किती आला 30, आणि जो 10 मिनिटाचा फरक आहे त्याला आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल तासामध्ये. तर खाली किती येईल 10/60. तर उत्तर काय येईल बघा, 0ला 0 गेलं 30 भागिले 6 म्हणजे 5. अंतर किती आलं 5 किलोमीटर. तर तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपलक बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह जोडी निवडा. व जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते. बघा आता काय प्रश्न म्हणतोय, प्रश्न इथून म्हणजे आपलं स्टेटमेंट इथून चालू होते आणि ते स्टेटमेंट काय म्हणतंय, जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन, जे देव आहेत प्राचीन संस्कृतीचे ते देव शांत करण्यासाठी काय करावं लागत होतं, तर रक्त अर्पण करावं लागत होतं. मानवी बळी दिला जात होता. आता मानवी बळी देत होते, पण ते कोणत्या मानवाचं देत होते, तर ते काय करत होते, शेजारच्या ज्या टोळ्या आहेत, शेजारच्या टोळ्यांतील कायद्यांचे बळी, शेजारच्या ज्या टोळ्या आहेत त्यात 2 टोळ्या असतील, त्यात ए नावाची टोळी असेल आणि बी नावाची टोळी असेल. तर ए टोळी काय करत होती की बी मधली काही माणसं पकडून आणत होती आणि त्यांची बळी देत होती. बरोबर. बीच्या लोकांची बळी देत होती आणि त्यांना कैदी करून त्यांची बळी देत होती. तर कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना, जी ही ए म्हणजेच काय माया संस्कृती, माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना काय करत असेल बघा, कारणीभूत करत होता. असं येईल का कारणीभूत म्हणजे तो फिट बसतच नाही शब्द. अस्वस्थ करत होता, हो 100% अस्वस्थ करत होता. आणि सर्व टोळ्यांना अपमानित करत होता, हो सर्व टोळ्यांना अपमानित करत होता. म्हणजे हे शब्द तिथे ठेवून बघायचे आणि कोणते शब्द एकदम योग्य आणि चपलक बसतात ते बघायचे आणि अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काढायचे. ते येईल प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेमी व 8 सेमी आहे. म्हणजे हे 4 आहे, हे 8 आहे. ठीक आहे. तर वर्तुळाची सेमी मध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता बघा आपण ही डायग्राम कंप्लीट करूया. बघा आपल्याला काढायची ही त्रिज्या. बरोबर. तर आपण हा चौकोन कंप्लीट करून घेऊया. तर बघा आपण त्रिज्या मानली x, ह्या चौकोनाची त्रिज्या आपण x मानली. बरोबर. तर ही जी बाजू आहे ही एवढी, ही उरलेली ही एवढी बाजू ती किती येईल बघा. पूर्ण बाजू x आहे आणि ही 4 आहे, म्हणजे काय ही बाजू x वजा 4. त्याच पद्धतीने ही जी बाजू आहे ही ती काय येईल x वजा 8. बरोबर. आणि हा त्रिकोणाचा जो रेडियस आहे ती आपण x मानलेली आहे. ठीक आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय कळते बघा, यावरून आपल्याला असं दिसतंय
येथे काय बनलंय बघा, त्रिकोण बनलेला आहे. आणि पायथागोरसचा थेरम लावून आपण काय काढू शकतो की कर्ण वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग असे येईल बरोबर. आता बघा हे सोडवूया आपण. एक्स वर्ग वजा 4 दुने 8x अधिक 16 अधिक एक्स वर्ग 8 दुने 16x अधिक 64 बरोबर. इथं काय येईल एक्स वर्ग. ह्या एक्स वर्गला एक एक्स वर्ग जाईल, इथे हे आलं 0. येथे बघा 16 आणि 64 ची बेरीज आली 80. येथे हे एक्स वर्गला एक्स वर्ग लिहूया. 8 आणि 16 ची बेरीज किती आली 24x, चिन्ह काय येईल वजा अधिक 80 बरोबर. 24 ची अशी फोड करा की ज्याचा गुणाकार 80 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे 20 आली पाहिजे. तर ती काय होईल 20x आणि 4x अशी त्याची फोड होईल बरोबर. म्हणजे आपण असं लिहू शकतो x वजा 20 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. म्हणजे x ची किंमत एकतर 20 आहे किंवा x ची किंमत एकतर 4 आहे. आता x ची किंमत 4 असू शकते का, नाही, कारण की x मधून 4 गेलं तर काय येतं 0. म्हणजे x ची किंमत 4 असू शकत नाही. x ची किंमत काय येईल, x ची किंमत येईल 20. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. हा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते आपण बघूया. या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला एकतर पहिली गोष्ट नंबरिंग द्यावी लागेल. म्हणजे हा A, हा B, C, D, E, F, G आणि H बरोबर. आता ज्यावेळेस आपण फोल्ड करू त्यावेळेस ही जी बाजू आहे ती या बाजूवर येईल. म्हणजे ही बाजू अशी या बाजूला चिटकेल आणि ही पण बाजू या बाजूला चिटकेल. त्याच पद्धतीने ही बाजू या बाजूला चिटकेल आणि ही बाजू या बाजूला चिटकेल. आता राहिलेले हे दोन कोपरे, हे दोन कोपरे कसे चिटकतील बघा. हा या कोपऱ्याला चिटकेल आणि हा या कोपऱ्याला चिटकेल. मग आता आपण त्याला नाव देऊ. येथे आला A, येथे पण आला A. ठीक आहे. येथे B, येथे H, येथे G आणि येथे G. फक्त एवढंच करायचं. असा प्रश्न आला की फक्त एवढंच करायचं आणि मग आपले पॉईंट लिहून घ्यायचे. किती शिरोबिंदू आहेत, 8 शिरोबिंदू आहेत बरोबर. किती शिरोबिंदू आहेत 8. तर आपल्याला आता बघा A जो शिरोबिंदू आहे आपल्याला काय विचारलंय की दोन कर्णरेषा जितके शिरोबिंदू छेदतात. आता बघा हा A बिंदू आहे, इथे एक बिंदू आहे आणि इथे आहे. ठीक आहे. म्हणजे A मध्ये किती कर्णरेषा छेदत आहेत, इथे एक आणि इथे एक. म्हणजे A मध्ये किती कर्णरेषा छेदत आहेत 2. आता B मध्ये बघा, B मध्ये येते एक शिरोबिंदू आणि येते. B मध्ये किती कर्णरेषा छेदत आहे, एकच आहे. C मध्ये किती छेदत आहेत बघा, इथून एक येत आहे ही वाली आणि ही वाली. म्हणजे C मध्ये 2 कर्णरेषा छेदत आहेत. D मध्ये एकच आहे. E मध्ये किती आहेत बघा, E मध्ये एकच आहे. F मध्ये 2 दिसत आहेत. आता G बघा, G येथे एक आहे पॉइंट, येथे एक पॉइंट आहे आणि येथे एक पॉइंट आहे. G मध्ये किती छेदत आहे, एकच. आणि H मध्ये किती छेदत आहेत, येथे एक आणि येथे एक. अशा मिळून H मध्ये 2 कर्णरेषा छेदत आहेत. म्हणजे आपल्याला एकदम करेक्ट 2 कर्णरेषा किती शिरोबिंदू छेदत आहेत, तर A मध्ये, C मध्ये, F मध्ये आणि H मध्ये एकूण किती शिरोबिंदू आहेत ते 4. आणि आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 4. तर अशा पद्धतीने हा जो पेपर होता, जो 2019 कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर होता, तर त्याचं आपण विश्लेषण घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपण 2020, 21, 22, 23 चे विश्लेषण घेतलेले आहे आणि ते विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही चॅनलची लिंक पाठवा, शेअर करा. आपला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.